नमस्कार. मी प्रज्ञाच किचनमध्ये आपल्या सर्वांचे खूप 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 मनापासून स्वागत आहे. तर आज मी स्पेशली बनवत आहे उडदाच्या डाळीचं घुट्ट. ही पारंपरिक रेसिपी आहे. आमच्या गावाकडे खूप साऱ्या अशा पद्धती आहेत, की अशा जुन्या प्रकारच्या घुट्ट वगैरे बनवलं जातं. तर नवीन आता रूढीलाही काही ज्या परंपरा रेसिपी पहिल्यातल्या आहेत जुन्या, त्या माहिती नाही. मी ते माझ्या चॅनलच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा छोटासा प्रयत्न करते. तर चला, तर आजची रेसिपी आहे उडदाचं घुट्ट. तर चला बघूयात, रेसिपीला सुरुवात करूयात. हे बघा, ओल्या मिरच्या आहेत. तर ह्याचे एका मिरचीचे 2 तुकडे असे करून घ्यायचे आहेत आपल्याला छानपैकी. आणि लसणाच्या 3 ते 4 पाकळ्या घ्यायच्या आहेत. तर इथं हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, जास्त तिखट नाही आहेत ह्या. आणि हे बघा, अशा घ्यायच्या आहेत तोडून. आणि आता हे मिरच्या ज्या आहेत ते तवा गरम केलेला आहे गॅसवरती. छानपैकी आपल्याला मिरच्या भाजून घ्यायच्या आहेत. तर मधून तोडूनच घ्यायच्या मिरच्या. तोडून जर मधून मिरची घेतली नाही तर गॅसवरती जेव्हा आपण मिरच्या भाजतो तेव्हा ती फुटू शकते आणि अंगावरती वगैरे उठते. तर अशा मिरच्या तोडूनच घ्या. बघा, मिरच्या छानपैकी आपल्या भाजलेल्या आहेत. तर त्याच्यामध्ये थोडं तेल टाकायचं आहे आणि लसणाच्या पाकळ्या आहेत आपण सोललेल्या, त्या त्याच्यामध्ये टाकायच्या आहेत. हे बघा, छानपैकी आता आपल्याला हे मिरच्या आणि लसूण भाजून घ्यायचं आहे. थोडंसं मीठ टाकायचं आहे चवीनुसार. छानपैकी हे भाजून घ्या. बघा, मिरच्या भाजलेल्या आहेत, लसूण पण भाजलेले आहेत. तर आपण काढून घेऊयात. बघा, काढून घेतलेलं आहे. छानपैकी भरपूर सारी कोथिंबीर टाकायची आहे आपल्याला. जेवढी तुम्ही भरपूर सारी कोथिंबीर घालाल तेवढे आपला हा खरडा छान होतो आणि टेस्ट अप्रतिम लागते. त्याच्यात तर काय हेच नाही आहे. हे बघा, मी एका साईडला गॅसवरती पाणी ठेवलेलं आहे एका पातेल्यामध्ये गरम होण्यासाठी. तर कोथिंबीर आणि ज्या मिरच्या आणि लसूण जो भाजला होता त्याचं आपण वाटण बनवून घेऊया. बारीक ठेचा बनवून घ्यायचा आहे. बिना पाण्याचा हा ठेचा बघा मी बनवलेला आहे. जे पाणी आहे, पाण्याला उकळी फुटलेली आहे छानपैकी. तर आपण आता हे बघा, हे वाटण पण आपलं रेडी झालेलं आहे इथे. म्हणजे हा ठेचा आहे. तर छानपैकी पाण्याला उकळी फुटलेली आहे. तर ह्याच्यामध्ये जो ठेचा आहे तो आपल्याला टाकून घ्यायचा आहे. म्हणजे आपल्या आवडीनुसार टाकायचं, की आपण किती तिखट खातो ह्याच्यावरती आहे की आपण ठेचा किती टाकायचा. तर ह्याच्यामध्ये थोडं जिरं टाकायचं आहे. बघा, तुम्ही बघू शकता मी थोडं इथं जिरं टाकते आहे. आणि थोडी हळद पण टाकायची आहे आपल्याला. आणि थोडंसं मीठ पण टाकायचं आहे, कारण मगाशी थोडंसं ठेच्यामध्ये आपण मीठ टाकलेलं होतं. तर चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. आणि जे हे आपण ठेचा टाकलेला आहे याच्यामध्ये, तर छानपैकी उकळी घेऊन द्यायची. छानपैकी मी आता इथं मीठ टाकले चवीनुसार. छान अशी उकळी आलेली, भरपूर वेळेने उकळलेला आहे. तर इथं मी शेंगदाण्याचं कूट टाकत आहे, जास्त बारीक वाटलेलं नाही आहे. बघा, तर मी मोठा अर्धा चमचा इथं शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे. अजून थोडं मी टाकणार आहे, कारण की मला वाटते की अजून थोडं लागेल म्हणून. अजून थोडंसं टाकलं आहे मी इकडे शेंगदाण्याचं कूट. चा सुगंध अप्रतिम येतोय, कारण शेवटी हे घुट्ट आहे. घुट्ट म्हटलं की खूप छान लागते चव त्याची. बघा, जो आपला खरडा आहे म्हणजे ठेचा, तो अशा पद्धतीने झालेला आहे. तर मी एका डब्यात काढलेला आहे. ह्याला झाकण लावून 8 दिवस सहज राहतो. सुंदर असं चव तर अप्रतिम लागते. आपण जेवणासोबत खायला घेऊ शकतो. भाकरीसोबत खूप छान लागतो खरडा. असा बंद डब्यात ठेवायचा, फ्रीजला ठेवला तर राहतो 8-10 दिवस. हे बघा, हे घुट्याचं पीठ आहे. जी उडदाची डाळ असते काळ्या पाटीची, तिला मी मिक्सरवरतीच वाटून घेतलेले आहे. छानपैकी आपलं घुट्याचं पीठ इथं तयार झालेलं आहे. प्लस पॉईंटवरती हे पीठ म्हणजे जी डाळ असते ती आपल्याला वाटून घ्यायची आहे. आणि
हे बघा, जास्त मोठी नाही, जास्त बारीक नाही, अशा प्रकारे आपल्याला वाटून घ्यायचे आहे. तर इकडे छान अशी पाण्याला पण उकळी आलेली आहे, गुट्ट्याला जे आपण बनवलं होतं खरडा टाकून. बघा, सुंदर अशी उकळी फुटलेली आहे. छान असं चांगलं शिजवून द्यायचं. आता ह्याच्यामध्ये जे पीठ बनवले आहे ते आपण टाकून घेऊयात. थोडंसं मी त्याच्यातलं पीठ ठेवलं होतं, थोडंसं ठेवलेलं आहे, बाकी पूर्ण घातलेलं आहे. अशा प्रकारे गाठी होतात, तर असं सतत थोडा वेळ ढवळत राहिल्यामुळे या गाठी पूर्ण हे होतात, ह्याच्यामध्ये निघून जातात. थोड्या थोड्याच गाठी आहेत, त्याच्या काढायच्या आहेत. असं असं हलवून घेतलं की गाठी निघतात ह्या, अशा प्रकारे. आणि आता छानपैकी हे जे घुट्ट आहे ना, छानपैकी बारीक गॅसवरती शिजून द्यायचं. आपण जास्त मोठा गॅस केला तर नुसतंच आटत जातं आणि आटल्यानंतर मग खूपच घट्ट होतं. तर बारीक गॅसवरती शिजून द्यायचं छानपैकी हे घुट्ट आहे ते. बघा, अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता. अशा पद्धतीने इतपत आहे घट्ट. बघा, आता छानपैकी उकळी फुटलेली आहे. तर आता मी बारीक गॅस केलेला आहे. बारीक गॅसवरती आता हे घट्ट छानपैकी शिजणार आहे. ती डाळ जी आहे बारीक केलेली ती. हे बघा, मी जास्तीचंच पीठ करून ठेवलेलं आहे. मला जेव्हा लागेल तेव्हा मी असं घुट्ट बनवते आणि खूप टेस्टी होतं हे घुट्ट. घुट्ट हे शक्यतो भाकरीसोबतच खायला छान लागतो. तुम्ही जी भाकरी खाता त्याच्यासोबत. हे बघा, मी तर झाकून ठेवणार आहे, साठवून ठेवते मी. तर आपल्या घुट्ट्याला उकळी फुटलेली आहे, सुंदरसं घुट्ट तयार होत आहे. आता मी घुट्ट छानपैकी उकळत आहे, शिजत आहे, तोपर्यंत मी आता भाकरी पण बनवून घेते. किती थिंक झालंय बघा तुम्ही. आता जसं शिजेल छान घट्ट होत जाईल, तर मी तर गॅसवरती तवा ठेवलेला आहे. तो घट्ट पण शिजलेला आहेच ते. आता किती घट्ट झाले, खूप छान लागतं हे. तुम्ही भातासोबत पण खाऊ शकता, सुरेख लागतं, पण भाकरीसोबत अप्रतिमच लागतं. आता मी झाकण ठेवून थोडा वेळ झाकण ठेवून देते आणि भाकरी करून घेते. बघा, मी आता भाकरी करत होते. तर माझी भाकरी झालेली आहे तयार. तर मी पाणी लावून घेते आणि छानपैकी भाकरी शेकून घेते. आमच्याकडे ज्वारीच्या भाकरी आम्ही खातो, तर मी ज्वारीची भाकरी बनवलेली आहे. तुम्ही जी भाकरी खाता त्याच्यासोबत हे घुट्ट खाऊन बघा, खूप सुंदर लागतं. आणि पारंपरिक रेसिपी आहे. आमच्याकडे गावाला घुट्ट बनवलं जातं आणि खूप आवडीनं खातो आम्ही. उडदाची शेक घुट्ट हे खूप आवडतं. हल्ली लहान मुलांना वगैरे हे माहीत नसतात हे पदार्थ. घुट्ट, उडदाची शेक पहिल्यात ते जे असते ते. तर मी माझ्या छोट्याशा यूट्यूबच्या जो माझं चॅनल आहे त्याच्या माध्यमातून मी दाखवण्याचा प्रयत्न करते. तर तुम्ही ह्या रेसिपी एकदा घरी नक्की जरूर करा आणि आपल्या मुलांनाही खायला घाला. खूप सुंदर लागतात. आणि ही बिना तेलाची रेसिपी आहे, ह्याच्यामध्ये तेलाचा वापर कुठेही केलेला नाही आहे. माझ्या भाकरी पण तयार झालेल्या आहेत छानपैकी आणि आपलं घुट्ट पण रेडी झालेलं आहे. मी गॅस बंद केलेला आहे. सो तुम्ही बघू शकता. आपलं घुट्ट रेडी झालेलं आहे आणि त्याच्यासोबत भाकरी पण छानपैकी रेडी झालेल्या आहेत. मी 2च भाकरी बनवलेल्या आहेत, कारण आमच्याकडे जास्त माणसं नाही आहेत खायला. आम्ही 2घंच खाणारे आहे. तर बघू शकता छानपैकी घुट्ट रेडी झाले. तर मी
घुट्ट भाकरी घेतलेली आहे खायला आणि थोडासा खरडा घेतलेला आहे म्हणजे ठेचा. तर चला तर मग चॅनल नवीन आहे, चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करून नक्की सांगा की घुट्ट कसं झालं आहे ते, आणि एकदा तुम्ही पण जरूर करून बघा. बघा खूप सुंदर असं झालेलं आहे घुट्ट. अशा प्रकारे आज घुट्ट्याची रेसिपी बनवली होती. तर खूप सुंदर झालं घुट्ट. तर तुम्ही पण एकदा जरूर ट्राय करा. अशा पारंपरिक रेसिपी असतात गावाकडच्या, हल्ली कोणाला माहीत नसतात. ओके, चला तर मग बाय बाय.